पहिल्यांदाच वोटिंग केलं आहे. आय मीन माझ्या लाईफमध्ये मी फर्स्ट टाईम वोटिंग करते आहे. सो आय फील व्हेरी ग्रेट टू वोट. एक चांगला एक्सपिरियन्स होता. एवढ्या लाईनमध्ये सकाळपासून मी उभी होते. सो फर्स्ट टाइम मी वोटिंग केलं आहे. आय एम नॉट येट रिअली 18 बट स्टिल मैंने वोट किया. आणि आता कळतं आहे की कसं तुम्ही मॅनेज करणार आहे. वायांमुळे आम्हाला कळतं आहे की कसं हे लोक वोट करणार आहे, कसं ते पुढे नेणार आहे. वायांवाले येणार म्हणजे प्रेसिडेंट वगैरे ठरणार आहेत, चीफ प्रेसिडेंट वैसे. सो इट्स नाईस एक्सपिरियन्स अबाउट दॅट. परंतु मी असं इलेक्शनच्या वातावरणात म्हणजे फार पूर्वी म्हणजे कॉलेजला असताना मी स्वतः इलेक्शन्स पाहिले आहेत. पण आता इतक्या वर्षानंतर पुन्हा एकदा असं वाटतं की कॉलेजमध्ये पुन्हा एकदा उत्साह तयार झालेला आहे. नेतृत्व गुण पुढे येतील लोकांचे. म्हणजे आणखीन बरेच गुण असे असतात मुलांचे की ते सुप्त असतात, ते वरती येत नाहीत. आणि प्रेझेंटेशन स्किल्स वाढतात, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होते आणि पुढचा भविष्यातला भारतातील चांगला नागरिक घडेल. हे आम्ही कॅम्पेन राबवलं होतं, मेंबरशिप ड्राईव्ह राबवला होता आमच्या यांच्या मेंबर्स म्हणजे आमच्या कमिटी थ्रू. तो माझ्या कॉलेजमध्ये मला असं वाटतं की मी ॲज अ कॅन्डिडेट प्रत्येक मुलांपर्यंत पोहोचलेलो आहे. प्रत्येक मुलाच्या मनापर्यंत पोहोचलेलो आहे की इन म्हणजे काय, म्हणजे त्यांची जागृती वगैरे केलेली आहे. आणि त्यांना असं करून दिलं आहे की बाबा एक लीडरशिप आहे, तर लीडरलाच वोट, अशा लीडरला जेव्हा वोट करा जो लीडर तुम्हाला पुढे आशा न दाखवता त्याच्यावरती ठामपणे हे करेल. तर मला असं वाटतं की मी त्यांच्या मनापर्यंत तशा तऱ्हेने पोहोचलेलो आहे. आणि नक्कीच मुलं मला निवडून देतील अशी मी अपेक्षा करतो. इलेक्शंस में आने के बाद पहली बार पता चला है कि यहाँ पर हम कॉलेज में भी इलेक्शंस हो रहे हैं. हम लोगों को भी मतलब यूथ को भी चांस मिल रहा है आगे बढ़ने का. तो फिर एनीवे हम लोग को ये पता चला है हमारे कॉलेज में यूनिटी हो रही है. ये वो वायन की तरफ से हम लोगों को अभी ये मिला है कि ऑप्शन मिला है कि किसी को इवेंट्स बढ़ा है हमारे कॉलेज में एंड ऑल. तो ये हम लोग के लिए एक बहुत बड़ा एक्सपीरियंस था क्योंकि पहली बार हम लोग ने किसी को वोट किया है. तर मी सकाळ आणि सामनाचा धन्यवाद करतो की त्यांनी पहिल्यांदा आमच्या कॉलेजमध्ये हे इलेक्शन चालू केलं आहे. कारण कॉलेजमध्ये भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या अजून अर्धवटच आहेत. जसं करून जिमखाना वगैरे पोरांच्या भरपूर मागणी आहेत, त्या पूर्ण नाही होत आहेत. आणि UR पण यावर्षी नाही, जे पोरं त्या URकडे जाऊ शकतात. त्याच्यामुळे आता ह्याच्यातून जो लीडर येईल त्या लीडरकडे तरी पोरं जाऊ शकतील हक्काने की बाबा आमचा असा प्रॉब्लेम आहे. त्यासाठी मी सकाळचं धन्यवाद करेन की त्यांनी हा उपक्रम राबवला आहे. धन्यवाद.